तर सगळ्यात आधी तुम्ही तर बघू शकता की मी सिंगल दाब जे आहे तर तिथे लावून घेतलेला आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण पूर्ण आरी वर्कचं जे ब्लाऊज आहे स्टिच करत असतो तर सगळ्यात आधी आपण असं सिंगल दाब इथं लावून घ्यायचं आहे। पूर्ण सिंगल दाबवरती आपण जे ब्लाऊज आहे तर ते स्टिच करणार आहोत। तर मी फक्त बॅक पार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर अस्तरवरती मी बॅक पार्ट जो आहे असं कट केलेला आहे। गळा रुंदीची तुम्ही बघू शकता मी 2.25 इंच घेतलेले आहे, जी नंतर आपली गळा रुंदी जी आहे थोडीशी तिथं वाढणार आहे। मेन पिसावरती पूर्ण जी उंची आहे 14.5 इंच घेतलेले आहे। शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे, छाती 11 इंच घेतलेली आहे आणि जी कमर आहे 10 इंच घेतलेली आहे। तर बॅक पार्ट जो आहे आपला पूर्ण आपण असा अस्तरवरती कट केलेला आहे आणि तोच पार्ट जो आपला मेन कापडावरती ठेवून एक्स्ट्रा आपण जे आपलं मेन जो पीस आहे तर त्याच्यावरती मी असं एक्स्ट्रा कापड जे आहे पूर्ण कट केलेला आहे। तर आता तुम्ही तर बघू शकता की एकावरती एक डिझाइन जे आहे असं मी ठेवून जो आहे आपला मेन पिसावरती बॅक पार्ट कट केलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्ही जर माझे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझा आजचा आरी वर्कचा बॅकनेक जो आहे कसा वाटतो तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या डिझाईनला। तर सगळ्यात आधी आपल्याला इथं कट्स मारून घ्यायचं आहे, जे आपण गळा रुंदी इथं घेतली होती तर तिथं आपण असं कट्स मारून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की आपण सरळ कापडावरती अस्तर ठेवलेला आहे। तर आता आपण याचा सेंटर काढणार आहोत। तर आपलं मेन पिसावरती जे वर्क केलेलं आहे आपण ते बरोबर एकावरती एक आपण असं प्रॉपर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याचा सेंटर काढून सगळ्यात आधी आपण इथं घ्यायचं आहे। तर इथं मी सेंटर मार्किंग केलेलं आहे। तर दोन्ही साईडला जी आपली गळा रुंदी आहे तर ती मी 2.25 घेतली होती अस्तरवरती, तर कापडावरती आपली 2.5 इंच येत आहे। तर इथं आपण 2.5 इंच घेणार आहोत गळा रुंदी जी आहे ती आणि त्यानंतर सेंटर पॉईंट तुम्ही इथं बघू शकता मी काढलेला आहे मेन कापडावरती। तर त्या सेंटर पॉईंटला आपण बरोबर हा अस्तरचा सेंटर पॉईंट असा ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी ठेवलेला आहे इथं आणि सरळ कापडावरती मी अस्तर ठेवलेला आहे। तर दोन्ही जे साईड आहे आपण व्यवस्थित प्रॉपर अशा व्यवस्थित करायचे आहे आणि कापडाचा सेंटर पॉईंट आणि आपल्या अस्तरचा सेंटर पॉईंट हा एक करून घ्यायचा आहे आणि सेंटर पासून आपण इथे एक मोठी टिप मारून घेणार आहोत। तर ते एकदम मी मोठी टिप मारून घेतलेली आहे, जी आपण नंतर उसवून घ्यायची आहे। तर आता इथे मी गळ्यापर्यंत पूर्ण इथं टिप मारून घेतलेली आहे। तर आता सेंटर पॉईंट जो आहे आपला पूर्ण असा लॉक झालेला आहे, तर अजिबात आपण टिप मारताना हलणार नाही म्हणून आपण इथं सेंटरला टिप मारून घेतलेली आहे। तर जे आता आपल्याला वर्क दिसतंय तर त्याच्या अगदी साईडने आपण अशी टिप मारून घेणार आहोत। तर वर्क जे आहे तर त्याच्या थोडंसं वरती मी इथं अस्तर जे आहे घेतलेलं आहे, कारण शोल्डरमध्ये आपलं 1/2 इंच जातं। तर त्यामुळे प्रॉपर वर्कवर न घेता अस्तर जे आहे तर ते वर्कच्या थोडंसं वरच्या साईडला आपण थोडंसं सरकून घेऊन मग ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे। तर एकदम प्रॉपर अशी टीप आपण इथं मारत आहोत। तर आपण ज्यावेळी टीप मारत असतो तर त्यावेळी आपल्याला थोडासा अंदाज येतो, कारण अस्तरमधून जे वर्क केलेलं आहे तर ते थोडं थोडं दिसत असतं। तर आपण असं अंदाजे एकदम त्याच्या किनारी जे आहे टिप मारून घ्यायची आहे। तर मी सिंगल दाबणी तर टिप मारून घेत आहे। तर आपली टिप जी आहे अशी मारून झालेली आहे। तर तुम्ही आता इथं बघू शकता आपलं फिनिशिंग जे आहे आतलं खूप छान असं आलेलं आहे आणि अगदी प्रॉपर असं आलेलं आहे। तर कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा असं कापड दिसणार नाही, अगदी किनारी आपण जी टीप आहे तर ती घेतलेली आहे। तर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून इथं कट केलेला आहे। तर आता आपण छोटे इथं कट देणार आहोत, जेणेकरून जो शेप आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येईल। तर आता आतल्या साईडला आपण इथे तुम्ही बघू शकता अस्तरला आपण अजून एक दापटी भीत मारून घेणार आहोत, जेणेकरून अस्तर आतल्या साईडला आपण ज्यावेळी फोल्ड करतो तर त्यावेळी ते फुगणार नाही, अगदी व्यवस्थित आणि फ्लॅट बसेल। तर त्यामुळे आपण इथं आतल्या साईडला अस्तरला असं सिंगल दाबनेच टिप मारून घ्यायची आहे,
जसा शेप आहे आपल्या गळ्याचा तर त्या शेपनुसार आपण इथं टीप मारून घ्यायची। तर आपला अस्तर जे आहे असं बॅक पार्टला जोडून झालेला आहे फ्रेंड्स। आणि तुम्ही तर गळ्याचा शेप जो आहे तर तो बघू शकता, खूप परफेक्ट आणि फिनिशिंग सोबत आपला जो बॅक पार्ट आहे तर तो असा तयार झालेला आहे। तर एक्स्ट्रा कुठेही तुम्हाला कापड आतल्या साईडला दिसणार नाही, अगदी परफेक्ट आपला जो बॅक नेक आहे तर तो असा रेडी होतो। तर आता आपण पूर्ण अस्त्राने जे कापड आहे आपलं मेन तर पूर्ण जोडून घ्यायचं आहे। तर सिंगल दॅबनेच मी इथं पूर्ण अशा ज्या ब्लाउजला आहे टिपा मारणार आहे। तर तुम्ही तर बघू शकता आपण अस्त्राने मेन कापड जे आहे पूर्ण आपण जॉईंट करून घेतलेलं आहे। आणि जेवढं आपलं एक्स्ट्राचं कापड जे राहिलेलं आहे शिल्लक तर त्या अस्तरच्या मापानुसार आपण इथं कट करून घ्यायचं आहे। तर आता आपला बॅक पार्ट जो आहे असा कंप्लीट झालेला आहे। तर आपण इथं नेहमीप्रमाणे टक्स मारून घेणार आहोत। तर मी इथं मार्किंग केलेलं आहे 3.5 इंचावरती। तर दोन्ही साईडला मी 3.5 इंचावरती मार्किंग करत आहे। तर उंची सुद्धा मी 3.5 इंच घेतलेली आहे। तर आता आपण इथं टक्स मारून घेऊयात। तर एक जो टक्स आहे तर तिथं मणी आलेला आहे मध्ये, तर मी तर जो मणी आहे तर तो आपला इथं मी कट केलेला आहे, कारण टीप मारताना सुई जी आहे प्रॉपर त्याच्यावरती येते, त्यामुळे मी तर मणी जे आहे कट केलेला आहे। हा मणी जे आपण मणी जे येतात मध्ये तर ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला सगळ्यात आधी, आणि त्यानंतर आपण टक्स मारून घ्यायचा आहे। तर मी आता टक्स सुद्धा मारून इथं बघू शकता घेतलेला आहे। तर फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता की आपलं फिनिशिंग जे आहे बॅकनेकचं खूप छान असं आलेलं आहे। आणि वरती शोल्डरला सुद्धा तुम्ही बघू शकता मी थोडंसं कापड अर्धा पाऊण इंच जोडलेलं आहे, कारण ज्यावेळी आपण शोल्डर जोडतो तर त्यावेळी सुद्धा आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तोही मला तुम्ही कमेंट करू शकता। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।